आय एम इनफ. मी एकटा पुरेसा आहे किंवा मी एकटी पुरेशी आहे. कारण मी एकटं राहायचं हे मी ठरवलंय. एकटेपण माझ्यावर कुणी लादलेलं नाहीये. एकटेपण माझ्यासाठी संकट नाहीये, माझ्यासाठी संधी आहे. कारण या एकटेपणाचाच फायदा मला करून घ्यायचा आहे आणि मला माझी प्रगती करायची आहे. त्याच्यामुळं आय एम इनफ हे मला स्वतःला सतत बजावायचं आहे. आणि मला काय काय करायचं या एकटेपणातून आणि मला काय साध्य करायचंय, एकटं असताना नेमकं काय साध्य होतंय हेच मला बघायचंय. आय एम इनफ. मी एकटा पुरेसा आहे, एकटी पुरेशी आहे. मी जे करायचंय ते मला एकट्यानं करायचंय. कारण मला यश मिळवायचंय. यशासाठी शिस्त पाहिजे, शिस्तीसाठी त्याग पाहिजे आणि म्हणून मला एकटं राहायचंय. म्हणून आय एम इनफ. मी एकटा पुरेसा आहे. आता हा जो सीझन आहे सगळा, हा पार्ट्यांचा सीझन आहे. थंडी असते मस्त बाहेर, न्यू इयर इव्हचं वातावरण असतं. ख्रिसमस पासून ते न्यू इयर्स इव्ह पर्यंत सतत काही ना काहीतरी रोज होत असतं. इव्हन त्याच्यानंतर सुद्धा आफ्टर पार्टीज होत असतात. तुमचे मित्र येतात तुमच्याकडे, तुम्हाला म्हणतात की अरे चल संध्याकाळी पार्टी आहे, मस्त पार्टीला जाऊया, मजा करूया, फुल एन्जॉय करूया यार, काय बसलायस घरात. तुम्हाला माहिती असतं ते लोक बाहेर जाणार आहेत, मजा करणार आहेत, हॉटेलमध्ये जाणार आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहेत. तिथं अजून ओळखीचे लोक भेटतील. त्यातली काही इंटरेस्टिंग लोक आहेत. तुम्हाला माहिती आहे की त्या लोकांना तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला जावंसं वाटतंय. तरी तुम्ही त्यांना नकार देता. तरी तुम्ही ठामपणे त्यांना सांगता नाही मला नाही यायचंय, तुम्ही जा पार्टीला, मला नाही यायचंय. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला उद्या 4 वाजता उठायचंय. सकाळी उठून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, व्यायाम करायचा आहे, तुम्ही जे नवीन स्किल शिकताय ते शिकायचंय, जिमला जायचंय, पळायला जायचंय, दिवस प्लॅन करायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही हे करायचंय. कारण तुम्ही मागचे 6 महिने हेच करत असता. मागचे 6 महिने तुम्ही हे करताय आणि हे करून तुम्हाला माहिती आहे की या अशा शिस्तीच्या सवयीमुळे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणारे, मी माझ्या ध्येयाच्या जवळ पोहोचणारे. कारण मी एक रस्ता आखलाय आणि त्या रस्त्यावर मला चालायचंय आणि त्या रस्त्यावर मला जर चालायचं असेल तर मला ही शिस्त पाहिजे आहे. या शिस्तीच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. एक दिवस जरी चुकला तरी माझं हे सगळं वेळापत्रक आहे, हा सगळा ध्येय मार्ग मी निश्चित केलाय, याच्यापासून मी लांब जाईन कुठंतरी. त्याच्यामुळं मला एक दिवसही चुकवून चालणार नाही. आज रात्री मी जर पार्टीला गेलो तर आज रात्री मला यायला उशीर होईल. मी खाऊन पिऊन येणारे, सुस्त होऊन येणारे, मजा करणारे आणि त्याच्यानंतर मी उद्या सकाळी उठू नाही शकणार. मी उद्या सकाळी उठू नाही शकलो तर उद्या जे दिवसा मी ठरवलंय करायच्या त्या कुठल्याच गोष्टी मी करू शकणार नाही. तीच गोष्ट माझी रात्रीवर येईल. कारण मला दिवसभर कंटाळा येत असेल, झोप येत असेल, कुठल्याही एनर्जीनं मी ते काम करू शकणार नाही. त्यामुळं तुम्हाला त्यांना नकार द्यायचा आहे. आणि तो नकार तुम्ही देता आणि तो नकार तुम्ही देता तुम्ही एक गोष्टीवर विजय मिळवलेला असता. कारण तुम्हाला माहिती असतं हे जातील, हे गेल्यानंतर हे आपली चेष्टा करतील पाठीवर, काय घरकोंबडा आहे, घरातच बसतोय, येत नाही, काय नाही, असा कुठं तीर मारणार आहे, असा कुठं काय करणार आहे, हा आपल्याला माहित नाहीये का याचं सगळं. पण आपल्याला माहिती आहे की आपण एकटे आहोत आत्ता आणि एकटे पुरेसे आहोत. आय एम इनफ. तुम्हाला माहिती आहे हा प्रवास आहे, हा खडतर आहे. हा खडतर प्रवास तुम्हाला एकट्यानंच पार करायचा आहे. कारण हे लोक जे आहेत, मित्र असतील, कुटुंब असेल, इव्हन कुटुंबातले लोक सुद्धा, त्यांची इच्छा असते तुम्हाला इन्क्लूड करून घ्यायचं. त्यांची अशी इच्छा नसते की त्यांना तुम्हाला ध्येयापासून लांब खेचायचंय. त्यांना तुम्हाला आपल्यामध्ये इन्क्लूड करायचंय. ते लोक एन्जॉय करायला जात आहेत, त्या एन्जॉय करण्यामध्ये तुम्हीही असावं असं त्यांना वाटतंय. दुर्दैवानं तुम्ही असू शकत नाही. कारण तुम्ही हे एकटेपण निवडले. जसं ऋषी एकटेपण निवडायचे जुन्या काळी, साधू एकटे पण निवडायचे. कारण त्यांना एकटं राहून देवाची आराधना करायची असायची, भक्ती करायची असायची, तप करायचं असायचं आणि ते करून त्यांना तो मोक्षाचा मार्ग मिळवायचा असायचा. आजच्या व्यावहारिक जगात आपल्याला मोक्षाचा मार्ग म्हणजे एकच आहे, यश मिळवणं. आणि ते आपल्याला मिळवायचे म्हणून आपण हे एकटेपण स्वतःला लादून घेतलंय. आणि म्हणून जेव्हा हा विचार येतो मनामध्ये की अरे बापरे ही लोक नसतील तर काय, यांना सवय लागेल, माझ्यापासून लांब जातील हे, त्यावेळेस आपल्याला स्वतःला सांगणं गरजेचं आहे की आय एम इनफ. मी एकटा पुरेसा आहे. मार्च महिन्यापासून म्हणजे आता ह्या पुढच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पासून तुम्ही कोकणात गेलात. कोकणात गेल्यानंतर तुम्हाला जर दिसेल की प्रत्येक घरामध्ये, शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये एक खोली बंद असते. त्या खोलीत त्या कुटुंबाचं, त्या शेतकरी कुटुंबाचं भविष्य आकाराला येत असतं. त्या खोलीत काय असतं? कोकणात आंबे पिकतात, हापूस आंबे, पिकलेले पिवळे आंबे कधी झाडावरून उतरवत नाही कोणी, कारण तिथपर्यंत टिकतच नाहीत. माकडं वाट लावतात, पक्षी चोची मारतात
आणि ते एका प्रोटेक्टेड वातावरणात पिकवावे लागतात. त्यामुळे हिरवे पाडाला आलेले आंबे असतात ते काढून व्यवस्थित त्याची अढी घालून ठेवतात. एका बंद खोलीत गवत पसरतात, त्याच्यावर ते आंबे ठेवतात, त्याच्यावर परत गवत पसरतात, ती खोली बंद करतात आणि त्या बंद खोलीत ते आंबे राहतात. कारण ते आंबे चांगले पिकून तयार झाले तर त्यांना चांगला दर येणार असतो. बाहेरची हवा त्यांना लागली, पाणी लागलं तर ते खराब होऊ शकतात. त्यात सुद्धा जो खराब झालेला आंबा असतो त्याला बाहेर काढून ठेवतात, दररोज चेक करतात. अशी ती खोली बंद असती आणि मग त्या खोलीतून घमघमाट यायला लागतो. आंबे पिकल्याची ती वार्ता असते. तसं त्या बंद खोलीत आपल्याला राहायचंय, तसं आपल्याला स्वतःबरोबर राहायचंय, स्वतःशी संवाद साधायचा आहे. कारण आपल्याला ध्येय प्राप्ती करायची आहे. एकटं राहून मिळतं काय? काय एकटं राहायचंय असं? एकटंच का राहायचं? मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर, या सगळ्यांबरोबर आपण राहिलो, टाइमपास केला तर काय बिघडतं? तरी सुद्धा आपण लक्ष गाठू शकतो, आपलं यश प्राप्ती करू शकतो, कदाचित करू शकतो. पण आपण माणूस आहे ना, आपल्याला मर्यादा आहेत, आपल्याला सुद्धा प्रलोभन आहेत, आमिष आहेत आणि ती जी अट्रॅक्शन्स आहेत ती आपल्याला खेचून घेतात. आपण तेवढे सक्षम झालोय का की त्या अट्रॅक्शनांना लांब ठेवू शकतो? मग आपल्याला कुणाही बरोबर राहून परत स्वतःला जे करायचंय ते करू शकतो आपण. म्हणजे कमळाच्या पानासारखं की ज्याच्यावर पाणी पडतं पण कमळाचं पान ते पाणी ठेवू देत नाही आणि जेव्हा ते पाणी राहतं ते मात्र मोत्यासारखं दिसतं. आपण तसे नाहीये. चिखल लागला, काही लागला तरी ते कमळाच्या पानावरनं निघून जातो. आपलं तसं नाहीये. त्यामुळंच आपल्याला एकटं राहायचंय. आय एम इनफ हे स्वतःला सांगायचंय. जुन्या काळी लोक गुरुकुलामध्ये जायची, आई वडिलांपासून लांब, कुठल्याही अट्रॅक्शन्स पासून लांब, लहान मुलांना तिकडे पाठवायचे, तिकडे शिकवायचे, शस्त्राचं प्रशिक्षण द्यायचे, शास्त्राचं प्रशिक्षण द्यायचे, धर्म शिकवायचे, वेद शिकवायचे. याचं कारणच ते होतं की या प्रलोभनांपासून लांब राहिलात तुम्ही तर तुम्ही शिकू शकता, शिक्षणावर तुमचं फोकस करू शकता. आजच्या काळात तर ते शक्य नाहीये. म्हणून आजच्या काळात स्वतःभोवती ही मर्यादा घालून घेणं गरजेचं आहे. आय एम इनफ हे स्वतःला सांगून एकटं राहून आपल्याला आपली प्रगतीच्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. सगळ्यांपासून लांब राहून आपल्याला एक नवीन माणूस बनायचे. स्वतःवर जी हे असतं ना, लेट्स से साप जसा कात टाकतो, एक नवीन स्किन धारण करतो ते आधीची काढून, तसं आपल्याला व्हायचंय. एकटं राहिल्याचे फायदे हे असतात की डिस्ट्रॅक्शन नसतं, आपल्या लक्ष्यावर 100% फोकस करतो. आपल्याला जे शिकायचंय त्यामध्ये आपण पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन शिकतो. कुणाचंही डिस्ट्रॅक्शन नसतं, फक्त मी आणि माझं काम, मी जे ठरवलंय ते. एक इंटरेस्टिंग गोष्ट मध्ये मी वाचली, राक्षसांचा राजा रावण या कादंबरीतला एक प्रसंग आहे. याच्यामध्ये रावणाचं मूळ नाव दशग्रीव. तर हा दशग्रीव त्याच्या आजोबांना भेटतो जेव्हा, तेव्हा त्याच्या मनात असंख्य प्रश्न असतात. स्वतःच्या जन्माविषयी, वडिलांविषयी, धर्माविषयी, आर्य, अनार्य, असुर, दानव, देव, या सगळ्याविषयी प्रश्न असतात. त्याला त्यांची उत्तरं पाहिजे असतात. आजोबा त्याला उत्तरं देतातही, याचं ज्ञान वाढत जातं. हा खुश होतो. आजोबा सांगतात की मला नर्मदा परिक्रमेला जायचंय, तर कोणी माझ्याबरोबर यायला तयार आहे का? हा पटकन तयार होतो, कारण ह्याला माहिती असतं की आजोबांबरोबर गेलं तर मला वेगवेगळ्या प्रश्न त्यांना विचारता येतील, आमच्या दोघांची चर्चा होईल. त्यामुळे हा आजोबांबरोबर जातो. पहिल्या 2-3 दिवसातच लक्षात येतं आजोबा काहीच बोलत नाहीत, प्रत्येक गोष्टीला खुणेनं नाही म्हणून सांगतायत, त्याला चूप राहायला सांगतायत. वैतागतो, चडफडतो, कशाला आलो बोंबलायला आजोबांबरोबर. मग हळूहळू याचं लक्ष आजूबाजूला जायला लागतं. नर्मदा तीरावरनं जात असतात, सृष्टी सौंदर्य असतं आजूबाजूला, ते सगळं बघायला चालू करतो. आणि ते बघत असताना हळूहळू तो हे विसरून जातो की आजोबांची चर्चा करायची आहे, काय करायचंय. तो हळूहळू स्वतःशी चर्चा करायला लागतो, वेगवेगळ्या गोष्टींविषयी. हे सृष्टी सौंदर्य कसं आहे, या सृष्टीची रचना कशी झाली असेल, नदीचं पाणी, त्याच्या आजूबाजूची झाडं, पक्षी, त्याच्यावरचं जंगली जीवन, त्यांना मार्गात भेटणारे आदिवासी लोक, त्यांचं जीवन, या सगळ्यांची तो स्वतःशी चर्चा करायला लागतो. तोही शांत होतो आणि स्वतःशी चर्चा करून खूप गोष्टींची त्याला उत्तरं मिळतात. आजोबांची चर्चा करून कदाचित ती मिळालीच नसती, कारण त्याला स्वतःशी चर्चा करायला, तो स्वतःशी संवाद साधायला वेळ नव्हता मिळाला. सेम गोष्ट नंतर हा दशग्रीव एकदा तुरुंगात पडतो आणि तुरुंगात काही कारणानं 2-3 महिने त्याला राहावं लागतं, दुसरं कोणी नसतं. आणि त्या काळातही ह्याचा मनाचा निग्रह असा वाढत जातो की एक दिवस मला जग जिंकायचंय, एक दिवस मी जगाचा राजा बनणार आहे. आणि तो निग्रह त्याचा त्या तुरुंगात, जेव्हा तो एकटा राहतो, जेव्हा स्वतःला तो बंद केलेला असतं, त्याला जबरदस्तीनं बंद केलेलं असतं, तेव्हा होतो. आपल्याला या सगळ्या गोष्टी काही करायची गरज नाहीये. आपल्याला हे एकटेपणाचे, स्वतःबरोबर राहण्याचे फायदे पाहिजे आहेत.
आणि ते फायदे मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःला बंद करून घ्यावं लागेल, जगापासून संपर्क तोडावा लागेल, गरजेपुरता संपर्क ठेवावा लागेल आणि आपल्याला जे शिकायचंय, आपल्याला ज्या स्किल कमवायचे त्या गोष्टी कराव्या लागतील. हे जर शक्य नसेल की नाही हे शक्य नाहीये मला, प्रत्येक वेळी मला माझी कामं तर करावी लागणार आहेत, कामं तर करत राहायला लागणार आहेत, रात्रीचा वेळ आपला असतो, झोपेचा त्याग करावा लागेल, 2-3 तास काढावे लागतील, आपलं शेड्यूल त्यानुसार बदलून घ्यावं लागेल. मी जेव्हा जेव्हा अशा काही गोष्टी सांगतो तेव्हा तेव्हा मला ना नेहमी इंस्टाग्रामवर स्पेशली ह्या अशा कमेंट्स येतात, किंवा आमचं तर हे असं आहे, किंवा फेसबुकवर पण येतात की आमचं तर असं शेड्यूल असतं, आम्ही तर फार्मामध्ये काम करतो, आम्ही तर हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही इतके बिझी असतो. बस प्रत्येक जण बिझी आहे, कोणीच घरात बसलेलं नाही, कोणीच रिकामं बसलेलं नाही, किंवा कोणाची इच्छा नाहीये. प्रत्येकाला काम करायचंय आज. मग काम करायचंय, पण आहे त्या कामापेक्षा मोठं काहीतरी करायचंय. ज्याच्याकडे ही स्वप्न असतात ना, ज्याला हे पूर्ण करायचं असतं, तो कधीही कारण सांगत नाही, कारण तो स्वतःला सांगतो आय एम इनफ. आणि जर आपण हे स्वतःला सांगत असू आय एम इनफ, मी जे आहे ते पुरेसं आहे, मी एकटा लढू शकतो किंवा मी एकटी लढू शकते, आकला चालो रे जे बंगालीमध्ये म्हणतात, किंवा आपण हिंदीमध्ये गाणं आहे की तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला चल अकेला चल अकेला, अकेला जाना है, अकेले जाके अपने आप को साबित करना है. आपण हे जर करू शकलो तर जगात आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. कारण याचा अजून एक फायदा हा होतो की जे आजपर्यंत आपण ज्यांना सांगितलं मी नाही येत तुमच्या बरोबर, ते लोक आपला आदर करायला चालू करतात. सुरुवातीला चेष्टा करणारे लोक आपला आदर करायला चालू करतात. बॉस इसमें दम आहे, यानं एकट्यानं करून दाखवलं, म्हणत होता आम्हाला येणार नाही, पण हा केलं यानं. जेव्हा मारिया शारापोवा पहिल्यांदा विम्बल्डन जिंकलं तिनं, तेव्हा तिचा इंटरव्ह्यू मी वाचला होता. ती हेच प्रश्न, ह्याच गोष्टी की मित्र म्हणायचे, मैत्रिणी म्हणायच्या पार्टीला जाऊया, पण ही टेनिसची प्रॅक्टिस करत बसायची. आणि ती प्रॅक्टिस करून ती आज मारिया शारापोवा झाली, ती वर्ल्ड चॅम्पियन झाली. आणि ते आपल्याला करायचंय, आपल्याला आपल्या क्षेत्रात वर्ल्ड चॅम्पियन व्हायचंय. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःबरोबर राहणं गरजेचं आहे, स्वतःला शिस्त लावून घेणं गरजेचं आहे, एकटं राहून आपल्याला गोष्टी शिकणं गरजेचं आहे. आणि जेव्हा वेळ येईल, संधी मिळेल, तेव्हा ती संधी अक्षरशः ओरबाडून घेणं गरजेचं आहे. कारण तेव्हा जे आपण एकटेपणात हे सगळं जे भोगलेलं असतं ना, ते भोगलेलं असतं ते यशामध्ये परिवर्तित करण्याची वेळ आलेली असते. त्याच्यामुळे स्वतःला बजावत राहूया या वर्षात आय एम इनफ. आणि वर्षाचे पहिले 6 महिने देऊया स्वतःसाठी, आणि 6 महिन्यानंतरचे 6 महिने जे उरतील सेकंड हाफ मधले ते देऊया हे जे एकटेपण आहे, ही संधी आहे, हे जे खडतर प्रयत्न आहेत, याला यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी. ऑल द बेस्ट.